मित्रांनो, लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण करंट अफेअर्सची ही सीरीज सुरू केली आहे आणि या सीरीजमध्ये आपण प्रत्येक महिन्याचे करंट अफेअर्स डिस्कस करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर महिन्यामधील महत्त्वाचे करंट अफेअर्स त्यावरती आधारित एमसीक्यू आणि एमसीक्यूचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या सीईटीचं प्रिपरेशन करत असताना तुम्हाला इतर कुठलेही एमसीक्यू रेफर करण्याची गरज पडणार नाही, कारण या सीरीजमध्ये आपण सीईटीला ज्या क्षेत्रांमधून हे एमसीक्यू विचारले जातात ती सर्व क्षेत्र आपण या सिरीजमध्ये कव्हर करत आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणाऱ्या 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटीच्या बॅचेस 26 जानेवारी पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू होत आहेत. या बॅचेस मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच तुमची फक्त एक्झाम पुरतीच नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. एक्झाम पूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम झाल्यानंतर ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम सुद्धा या बॅच मध्ये केलं जाणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी आत्तापासूनच सुरू करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, CPGR AMS इज डेव्हलप्ड अँड मॉनिटर्ड बाय विच ऑर्गनायझेशन? CPGR AMS ही प्रणाली कोणत्या संस्थेद्वारे विकसित व निरीक्षित केले जाते? ऑप्शन्स आहेत DARPG, नीती आयोग, RBI आणि NIC. तर विद्यार्थी मित्रांनो, CPGR AMS ही प्रणाली कर्मचारी, लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालयाअंतर्गत असलेल्या प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभागाने विकसित व निरीक्षित केलेली आहे. ही नागरिकांसाठी 24/7 ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभाग, DARPG. CPGR AMS is developed and monitored by DARPG. It is a 24/7 online grievance redressal platform for citizens. So the correct answer will be option A, Department of Administrative Reform and Public Grievances. Next question आहे, Project Mosam was launched by which ministry? Project Mosam कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ टुरिझम, पर्यटन मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, वित्त मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, परराष्ट्र मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ कल्चर, संस्कृती मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, 2014 मध्ये प्रोजेक्ट मोसम संस्कृती मंत्रालयाने सुरू केला आहे. या प्रकल्पाचा उद्देश भारताची सागरी वारसा परंपरा आणि हिंदी महासागरातील सांस्कृतिक संबंध अधोरेखित करणे हा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, संस्कृती मंत्रालय. So this project MOSM was launched by Ministry of Culture in 2014. It focuses on India's maritime heritage and Indian Ocean culture connection. The correct answer will be option D, Ministry of Culture. Next question आहे, who has been appointed as a new Chief Information Commissioner of India? भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन्स आहेत हिरालाल समारिया, राजकुमार गोयल, आशुतोष दीक्षित आणि रवींद्र सिन्हा. तर विद्यार्थी मित्रांनो, निवृत्त IAS अधिकारी राजकुमार गोयल यांची डिसेंबर 2025 मध्ये मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी RTI कायदा 2005 अंतर्गत हरिलाल समारिया यांच्यानंतर पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राजकुमार गोयल. So Rajkumar Goyal, a retired IAS officer, was appointed CIC in December 2025. He succeeded Hiralal Samaria under the RTI Act of 2005. So the correct answer will be option B, Rajkumar Goyal. Next question आहे, what is India's rank in the Asia Power Index 2025? एशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? ऑप्शन्स आहेत फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. तर विद्यार्थी मित्रांनो, लोवी इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या एशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताने तिसरा क्रमांक पटकावला आहे. भारताने जपानला मागे टाकले असून त्याला प्रमुख प्रादेशिक शक्ती म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तिसरा.
So India ranked third in the Asia Power Index 2025 released by Lowy Institute. It surpassed Japan and is classified as major regional power. So the correct answer will be option C, third. Which mission aims to create a digital database of livestock across India? भारतभर पशुधनाचा डिजिटल डेटाबेस तयार करण्याचा उद्देश कोणत्या मोहिमेचा आहे? ऑप्शन्स आहेत गोकुल मिशन, भारत पशुपालन मिशन, लाईव्हस्टॉक इन्फॉर्मेशन नेटवर्क ऑफ इंडिया, नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन. तर विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशनचा उद्देश देशभरातील पशुधन माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवणे हा आहे. हे मिशन पशु आधारच्या माध्यमातून भारत पशुपालन प्लॅटफॉर्मवरती कार्य करते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन. So the National Digital Livestock Mission aims to digitize livestock data nationwide. It operates through the Bharat Pashudhan platform using Pashu Aadhar. So the correct answer will be option D, National Digital Livestock Mission. Next question आहे, Hansi has been declared the 23rd district of which state? Hansi हे कोणत्या राज्याचे 23वे जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, हरियाणा, मध्य प्रदेश आणि गुजरात. तर हांसीला हरियाणाचा 23वा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा जिल्हा हिसार जिल्ह्यातून वेगळा करण्यात आला आहे. त्यामुळे ऑप्शन बी, हरियाणा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सो हांसी वॉज डिक्लेअर्ड द 23rd डिस्ट्रिक्ट ऑफ हरियाणा. इट वॉज कार्व्ड आउट ऑफ हिसार डिस्ट्रिक्ट टू इम्प्रूव्ह ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एफिशियन्सी. सो द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन बी, हरियाणा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच कंट्री रेकॉर्डेड द हायेस्ट नंबर ऑफ डोपिंग व्हायोलेशन इन 2024 ॲज पर द WADA? WADAच्या माहितीनुसार 2024 मध्ये सर्वाधिक डोपिंग उल्लंघन कोणत्या देशात नोंदवले गेले आहे? ऑप्शन्स आहेत रशिया, चायना, इंडिया आणि फ्रान्स. तर WADA नुसार 2024 मध्ये भारतात 260 डोपिंग प्रकरणे नोंदवली गेली असून ही संख्या सर्वाधिक आहे. ही आकडेवारी NADA कडून करण्यात आलेल्या तीव्र चाचण्यांचे प्रतिबिंब दर्शवते. त्यामुळे ऑप्शन सी, भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. So India recorded the highest doping violation in 2024 with the 26 cases according to WADA. The data reflects intensified testing by NADA. So the correct answer will be option C, India. Next question आहे, which countries co-sponsored the establishment of UNAOC? UNAOC म्हणजेच युनायटेड नेशन अलायन्स ऑफ सिव्हिलायझेशन ही स्थापना कोणत्या दोन देशांनी संयुक्तपणे केली आहे? ऑप्शन्स आहेत इंडिया अँड फ्रान्स, USA अँड जर्मनी, स्पेन अँड टर्की, USA, UK अँड कॅनडा. तर विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्रांची अलायन्स ऑफ सिव्हिलायझेशन ही संस्था 2005 मध्ये स्पेन आणि तुर्की यांच्या सहप्रायोजकत्वाखाली स्थापन झाली असून ती सांस्कृतिक संवाद आणि जागतिक सलोखा वाढवते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, स्पेन आणि तुर्की. सो युनायटेड नेशन ऑफ अलायन्स ऑफ सिव्हिलायझेशन वॉज co-sponsored by Spain and Turkey in 2005. It promotes intercultural dialogue and global harmony. So the correct answer will be option C, Spain and Turkey. पुढचा प्रश्न आहे, which organization released Bhasha Matters, the State of Education Report for India 2025? Bhasha Matters, the State of Education Report of India 2025 हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? ऑप्शन्स आहेत युनिसेफ, UNDP, वर्ल्ड बँक आणि युनेस्को. तर विद्यार्थी मित्रांनो, युनेस्कोने 2025 मध्ये भाषा मॅटर्स हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मातृभाषा आधारित बहुभाषिक शिक्षणावरती या अहवालाचा विशेष भर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, युनेस्को. So UNESCO released the Bhasha Matter report in 2025. It stresses mother tongue based multilingual education to improve learning outcome in India. So the correct answer will be option D, UNESCO. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते डिसेंबर महिन्यामधील महत्त्वाचे करंट अफेअर्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित MCQ डिस्कस केलेले आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, आपली परीक्षा ही 1 आणि 2 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे एवढ्या कमी वेळामध्ये तुम्हाला जर या CETचं कंप्लीट प्रिपरेशन करायचं असेल आणि या CET मध्ये मॅक्सिमम मार्क्स तुम्हाला मिळवायचे असतील तर ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे बुक्स आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. आणि हे बुक्स मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांमध्ये असून तुम्ही जर थिअरीसाठी कंप्लीट सिलेबसचं बुक पाहत असाल तर ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं लॉ CETचं बुक पब्लिश झालेलं आहे. आणि जर तुम्ही फक्त क्वेश्चन पेपरसाठी मॉक टेस्टसाठी बुक पाहत असाल तर 25 प्रश्नपत्रिका असणारा प्रश्नसंच सुद्धा आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे.
तर या बुक्समध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस कव्हरेज मिळणार आहे, ऍक्च्युअल PYQs मिळणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सीईटीला एक्सपेक्टेड असणारा सर्व सिलेबस सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे. त्यामुळे आजच हे बुक ऑर्डर करा आणि आपल्या सीईटीच्या प्रिपरेशनची सुरुवात अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.